नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीला किती काही झाले तरी तिचा भूतकाळ आठवत नसतो. तर वामन शास्त्री म्हणतात की ठीक आहे जानकी, तुला जर तुझा हा भूतकाळ आठवत नसेल तर मी मात्र काही क्षणातच तुला काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर आहे तर ती क्षणाचाही विलंब न करता त्याची उत्तर अगदी पटपट द्यायची. आता मात्र त्या प्रश्न उत्तरातून आपल्याला काही सापडतं का ते आपण बघूयात. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या मायाला भेटते आणि मायाला म्हणते की अगो, तुझा खरा चेहरा तर माझ्यासमोर आलेला आहे, परंतु आता मात्र त्या मास्कच्या मागे नक्की कोणाचा चेहरा आहे ते तू मला सांगून टाक. तेव्हा आता माया विचारते की का मी तुम्हाला हे सर्व सांगायचं. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते की का म्हणजे माया म्हणते की त्याने तर तुम्हाला मदत केलेली आहे, मग मदत करणारा नक्की कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही का. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, मला सुद्धा माहिती नाही की सतत माझी मदत करणारा हा माणूस नक्की कोण आहे ते. आणि त्यानंतर मात्र माझ्या समोर हे जे काही घडत आहे तर ते त्यानंतर तर माझी खरंच उत्सुकता अगदी खूप वाढलेली आहे. कारण हे बघ, अगं तू तर त्या मास्कमॅनला सामील आहेस आणि त्यात म्हणजे तू राहते तर त्या रणदिव्यांच्या घरामध्ये, म्हणजे माया तू सुद्धा रणदिव्यांची शत्रू आहेस का. त्यामुळे हे बघ, वेळ न वाया घालवता मला सगळं काही सांगून टाक. मला सुद्धा तुझ्याकडून मात्र त्या मास्कमॅन बद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. तर तो कोण आहे आणि तो इथे कशासाठी आला हे सगळं काही तुम्हाला सांगून टाक. आणि तो जे हे काही करतो तर ते कशासाठी करतो, जानकीचा आणि त्याचा काय संबंध आहे हे मला कळायलाच पाहिजे. तेव्हा माया आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकून घेत असते. त्यानंतर आता इकडे वामन शास्त्री जानकीला पहिला प्रश्न विचारतात की तुझ्या आयुष्यामधील सगळ्यात मोठं स्वप्न. तर जानकी डोळे बंद करून म्हणते की माझ्या ओवीचं भविष्य. तेव्हा मात्र आता वामन शास्त्री दुसरा प्रश्न विचारतात की तुझा सगळ्यात मोठा आधार. तर जानकी म्हणते की माझं कुटुंब. वामन शास्त्री विचारतात की तुझं प्रेम. तर जानकी म्हणते की ऋषिकेश. वामन शास्त्री विचारतात की तुझा आनंद. तर जानकी म्हणते की कुटुंबासोबत वेळ घालवणं. तेव्हा आता वामन शास्त्री विचारतात की तुझं दुःख. तर जानकी म्हणते की दुःखातून बाहेर पडणं. तर वामन शास्त्री पुढे विचारतात की तुझा सगळ्यात आवडता दिवस. तर जानकी म्हणते की ज्या दिवशी ओवीने मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे. तर वामन शास्त्री पुढे विचारतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधी न विसरता येणारा दिवस. तर जानकी म्हणते माझी आई कायमची माझ्यापासून दूर जाईल. तर आता वामन शास्त्री पुढे विचारतात की जानकी तुझं शिक्षण. तर जानकी म्हणते की MBA. त्यानंतर आवडता रंग कोणता आहे. तर जानकी म्हणते की हिरवा. जानकीला आता पुन्हा प्रश्न विचारला जातो की आवडतं ठिकाण. तर जानकी म्हणते की माझं घर. तर आता वामन शास्त्री शेवट प्रश्न विचारतात की लग्न. तेव्हा आता जानकीला लग्न म्हटल्यानंतर आता जानकीला त्या भूतकाळाची आठवण होते की मकरंद. जानकीच्या तोंडातून मकरंद हे नाव निघते. वामन शास्त्री म्हणतात की मकरंद. तर जानकी म्हणते की हो मकरंद. त्यानंतर आता इकडे माया ऐश्वर्याने विचारल्यानंतर ऐश्वर्याला म्हणते की हो सांगते, मी तुम्हाला सर्व काही सांगते, ओळखते मास्कमॅनला. असे जेव्हा माया म्हणते तर ऐश्वर्या खुश होते आणि आता माया पुढे म्हणते की तो जानकीच्या भूतकाळातून आलेला आहे. ऐश्वर्या विचारते की म्हणजे नक्की काय, जानकीच्या भूतकाळातून. तर माया म्हणते की हो, तो फक्त आता तिला त्रास देण्यासाठी इथे आलेला आहे तर, आणि तिचा बदला घेण्यासाठी. तर हे ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की काय बोलतेस तू. त्यानंतर आता इकडे वामन शास्त्री जानकीला विचारतात की हा मकरंद कोण आहे. तर तेव्हा मात्र आता मकरंद म्हटल्यानंतर जानकीला त्याच्या सोबत जे काही लग्नाचे क्षण आहे तर ते आठवतात. आता जानकी जी काही ती बाणाची आता खून आहे तर ती कागदावर काढते आणि ती मकरंदच्या हातावर असते. तर आता जानकी घाईने ते सर्व आठवल्यानंतर डोळे उघडते. तेव्हा आता हे सर्व बघून जानकी म्हणते की म्हणजे तू परत आला. तर आता सुमित्राला सुद्धा एक खूप मोठा धक्का बसतो. सुमित्राला तर आता नक्की हा मकरंद कोण आहे हे काही माहिती नाही. त्यानंतर आता मायेने हे सर्व सांगितल्यानंतर ऐश्वर्या विचारते की काय, आता जानकीचा बदला घेण्यासाठी तो का आला असेल. असे असंख्य प्रश्न ती मायेला विचारायला सुरुवात करते आणि अगदी तो कसला बदला घेण्यासाठी येथे आलेला आहे. तर आणि जानकीच्या भूतकाळाशी त्या मास्कमॅनचा काय संबंध आहे असे मात्र सुद्धा ती विचारते. ते ऐकून आता माया म्हणते उलट त्या मास्कमॅनचा आणि जानकीचा खूप जवळचा संबंध आहे. तर माया म्हणते की चल पटकन नक्की त्यांचा संबंध काय आहे हे सांगून टाक. मात्र आता माया म्हणते की हे बघा, आता मात्र मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या लगेच आता मायावर ओरडते आणि तिला धमकावत म्हणते की हे बघ, मी तुला रिक्वेस्ट नाही करत, उलट मी तुझ्यावर ऑर्डर सोडते की मला जे काही खरं आहे ते सर्व सांगून टाक. काही झाले तरी खरं काय आहे ते मला सांगून टाक. तेव्हा मात्र आता माया शांतपणे म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सर्व काही सांगेल, परंतु तुम्ही आता हट्ट करू नका.
यातून काही निष्पन्न नाही होणार. तर आता ऐश्वर्या चिडते. ऐश्वर्या म्हणते की अगं पण तुला आता हे सर्व सांगायला काय हरकत आहे. तर तेव्हा माया म्हणते की जर मी तुम्हाला नंतर हे सर्व सांगितले तर तुमचं काय नुकसान होणार आहे बरं. आणि हे बघा मी आज तुम्हाला शब्द देते की मी स्वतः आज रात्री तुम्हाला भेटेल आणि जानकी बद्दल सर्व काही खरं सांगेल, परंतु आता मात्र मला जाऊन द्या प्लीज. तेव्हा आता ऐश्वर्या खूप वैतागलेली असते आणि म्हणते की बरं ठीक आहे, आता मात्र मी तुझ्या शब्दाला किंमत देते, पण जर तू माझा शब्द मोडला तर तुझ्याबद्दल मी त्या जानकीला सगळं सांगितल्याशिवाय राहणार नाही. तशी मी शांत नाही बसणार, त्यामुळे चल आता निघ तू इथून. तेव्हा आता माया तेथून निघून घरी येते. त्यानंतर आता इकडे लताबाई आपल्या रूम मध्ये बसलेली असते आणि लताबाईला मात्र आता ह्या आजीचं बोलणं आठवत असतं की जानकीने इतका मोठा गुन्हा केलेला आहे, तर आपलं अख्खं घर गहाण ठेवलं गेलं, अख्खं घर आपलं विकलं, आपली प्रॉपर्टी गेली. आणि त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि हे सगळेजण टेन्शन मध्ये असतात की आता एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, परंतु कोणीही लोन द्यायला तयार नाहीत. जी काही परिस्थिती घरावर ओढवलेली आहे आणि ते केवळ आपल्यामुळे, याचं आता लताबाईला खूप सर्व काही आठवत टेन्शन येते. आता लताबाई रडत असते, तर लताबाईचं दुसरं जे काही मन आहे तर ते तिच्यासमोर उभं राहतं. आणि आता मात्र तर लताबाईला म्हणत असते की हे बघ आता कशाला पश्चाताप करते, अगं हे जे काही झाले ते सर्व संकट तुझ्यामुळे आलेले आहे, तर तुझ्यामुळे अगं तुझ्यामुळे त्या जानकीला, त्या बिचाऱ्या जानकीला तारेवरची कसरत करावी लागते. तर अगं तिचं घर हे तिच्या विरोधात उभं राहिलं असतं, परंतु ती खमकी आहे म्हणून हे सर्व निभावून गेले. तर परंतु अगं यातून बाहेर पडण्यासाठी तू काही मदत करणार आहेस की नाही, हातावर हात देऊन नुसती बसणार आहे. बिचारी लताबाई खूप रडत असते आणि म्हणते की मी काय करू शकते. तर आता तिचं दुसरं मन म्हणतं की अगं का करू शकत नाही तू काही पण. अगं स्वतःचं आयुष्य तू आता कसं तरी घालवले आणि आता मुलीचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करायला निघालीस. लाज शरम तुला काही वाटते की नाही. अगं तुझ्या मुलीने इतकं सर्व सहन केले आणि रोज तिला हे सर्व भोगावे लागते. अगं त्याला कारण तू आहेस, कारण तू स्वतः जानकीची आई म्हणवतेस आणि आई असल्याची कोणती जबाबदारी तू पार पाडलेली आहेस ग. अगं मला विचारशील ना तर तू आई नाहीस. अगं तू स्वतःच्या मुलीला अगदी दुःखात ढकलणारी कैदाशीन आहे, कैदाशीन. तेव्हा मात्र आता लताबाई खूप रडत असते आणि म्हणते की हो मी खरंच कैदाशीन आहे, कैदाशीन. माझ्या जी काही मुलगी सुखात होती तर तिच्या वाटेमध्ये दुःखाचे काटे पेरणारी मीच एक कैदाशीन आहे. हे जे झाले तर ते केवळ माझ्यामुळे झाले, म्हणून लताबाई आता खूप रडत असते. परंतु माझ्या मुलीला मात्र ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मलाच काहीतरी आता करावे लागेल असे ती आता ठरवते. पण नक्की काय करू आणि कसे करू याचा ती आता विचार करत असते. परंतु आता खूप अशी रडते सुद्धा, म्हणून आता रडत रडत टेबल जवळ येते. परंतु टेबलवर तिला आता पेपर पडलेला दिसतो. आता ते पेपर ती उचलते. आता त्यामध्ये ती एक आता जी ऍड आहे तर ती ऍड वाचते, कारण ए पॉझिटिव्ह रक्तगटाची किडनी हवी आहे, डोनेट करणाऱ्याला मिळतील 35 लाख रुपये आणि जागा मात्र सिटी हॉस्पिटल जवळ आणि त्यात संपर्क मोबाईल नंबर वगैरे सर्व काही दिलेला असतो. तर आता लताबाई ही ऍड वाचते आणि लताबाई आता आपली स्वतःची किडनी देण्याचं ठरवते. ए पॉझिटिव्ह रक्तगटाची किडनी तर तिची असते, म्हणून मात्र आता 35 लाख रुपये डोनेट करण्याला मिळतील, म्हणून आता लताबाई हे सर्व करण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या घरी येते. साईजी तिला विचारतो की कुठे गेली होती. आता ऐश्वर्या खुशत म्हणते की त्या मास्कमॅनच्या साथीदारला म्हणजे त्या मायाला भेटायला गेले होते. तर आता साईजी विचारतो की अगं पण तुला लगेच तिला भेटण्याची काय गरज होती. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा मग मी काय करायला हवं होतं. तेव्हा मात्र आता लगेच साईजी आता म्हणतो की अगं पोरी ती मास्कमॅन आणि ती माया या दोघांच्या तर गाठीभेटी होतच असते. त्या दोघांचा नक्की संबंध काय आहे हे तो अगोदर जाणून घ्यायला हवं होतं. तू डायरेक्ट कशाला त्या मायाला जाऊन भेटलीस बरं. आणि ती माया मात्र आता सावध झाली असेल आणि ती आता त्या मास्कमॅनला सुद्धा सावध करणार. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा असं काही होणार नाही, कारण हे बघा मायाला जेव्हा मी मास्कमॅनच्या सोबत बघितले तेव्हा मात्र मायाचे हात हे दगडाखाली आहे, त्यामुळे मला मात्र आता अंदाज घेत अगदी वेळ वाया घालवायचं नाही. त्यामुळे मी ठरवलं की आता थेट वार करायची. तर आता साईजी विचारतो की काय करणार आहे तू. तर ऐश्वर्या म्हणते अहो डॅडा तिने मला सर्व सांगितलेलं आहे. तिने मला हे सर्व सांगितले की त्या मास्कमॅनचा जानकीच्या भूतकाळाशी संबंध आहे, तर तो तिला त्रास देण्यासाठी आलेला आहे, त्याला त्याचा बदला घ्यायचा आहे. आता हे सर्व ऐकून साईजी विचारतो की काय नक्की त्या मास्कमॅनची आणि जानकी ह्या दोघांची काय दुश्मनी आहे. तर त्यावर त्या ऐश्वर्या म्हणते की अजूनपर्यंत हे तर मला नाही कळाले, परंतु हे बघा डॅडा अहो ती माया मला सर्व लवकरच सांगणार आहे. तर आणि आता मात्र मला त्या मास्कमॅनचा आणि जानकीचा जो भूतकाळ आहे ते सर्व कळणार आहे आणि हे सर्व कळाल्यानंतर आणि हे सर्व करण्यामागे त्याचं इंटेन्शन काय आहे हे सुद्धा माझ्या समोर येईलच. साईजी म्हणतो की हे बघ ऐशू बाळा अगं त्या मायावर तू विश्वास ठेवू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट डॅडा अहो विश्वास ठेवू नको म्हणजे नक्की हे सर्व काय बोलतात तुम्ही. आणि हे बघा डॅडा
अहो तिने जर हे सर्व मला सांगितलं नाही तर तिचा खरा चेहरा मी जानकी समोर आणेल. तिला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे ती मला त्या मास्कमॅनच्या आणि जानकीच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगणार आहे. तर हे ऐकून सयाजी म्हणतो की तसं जर झालं तर पोरी चांगलं आहे, पण तरी सुद्धा मी तुला सांगतो की तू सावध राहा. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही नका काळजी करू, यावेळेस मात्र मी कशातही अडकणार नाही, उलट अडकणार आणि अडकवत राहणार, ते पण बाकी सर्वांना कायमचं. त्यानंतर आता इकडे लताबाई आणि जानकी मात्र अगदी घरी येतात. तर आता येताना मात्र सुमित्रा ही जानकीला विचारते, अगं मगाशी तू कुणाबद्दल परत म्हणजे बोलत होती, कोण परत आले असं आता विचारते. तेव्हा आता जानकी थोडीशी कावरीबावरी होते आणि म्हणते की आई कोणी नाही, कारण शास्त्री बुवा एकामागून एक प्रश्न विचारत होते म्हणून कदाचित मी थोडीशी गांगरून गेले होते. तर सुमित्रा म्हणते की नाही जानकी, अगं वामन शास्त्रींनी जेव्हा लग्न असं म्हटले तेव्हा मात्र तू लगेच मकरंद या व्यक्तीचे नाव घेतले, आणि हा मकरंद कोण आहे आणि त्याचा ह्या सर्वांशी काय संबंध आहे असं विचारल्यानंतर जानकीला फार टेन्शन येते. जानकी म्हणते की अरे देवा, आता मात्र आईला मी काय उत्तर देऊ, आणि माझ्या मनामध्ये हे जे नाव आलं तर त्याच्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व घडते, तर याची मला सुद्धा खात्री नाही. म्हणून जानकी त्या विचारत पडते. तर सुमित्रा म्हणते की जानकी, तेव्हा कुठे आता जानकीचं लक्ष सुमित्राकडे जाते. सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू कसला विचार करतेस, मी तुला काहीतरी विचारते. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, माझ्या भूतकाळातील एक घटना मला आठवली होती आणि त्याने मी जरा डिस्टर्ब आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं भूतकाळातील घटना म्हणजे काय, तर जानकी म्हणते, आणि तेवढ्यात मात्र आतमधून सारंगचा आवाज येतो. सारंग आता मोठ्या आवाजात म्हणलेला असतो की आजी सगळं काही मला खरं खरं सांग. आणि तेवढ्यात सारंगचा आवाज ऐकल्यानंतर सुमित्रा आणि जानकी मात्र घाईने आत येतात की नक्की काय झालं असेल. सारंग आता आजीला म्हणत असतो की मला सर्व काही खरं सांग. तर आता आजी रागाने म्हणते की सारंग माझ्यावर ओरडू नकोस. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही, मला फक्त जे काही विचारत आहे ते सांग, ती लता काकू कुठे गेलेली आहे. तर तेव्हा आता आजी तोरेतच म्हणते की अरे ती बाहेर गेली असेल आणि तिला इथे लाज वाटत असेल, तोंड काहीतरी काळं करण्यासाठी गेली असेल. आणि तेवढ्यात तेथे जानकी आणि सुमित्रा येते. तर सारंग आता त्या दोघींना विचारतो की तुम्ही दोघी कुठे गेला होतात. सुमित्रा म्हणते की अरे आम्ही एका महत्वाच्या कामासाठी गेलो होतो. तर सारंग विचारतो की अगं मग तुम्ही आलात, परंतु लता काकू कुठे आहेत, त्या कुठे गेल्या बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की कुठे म्हणजे, तर सारंग म्हणतो की त्या घरी नाही. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की घरी नाही म्हणजे गेली कुठे. तर आता ही आजी येते. आजी तोऱ्यातच म्हणते की गेली असेल कुठेतरी बाहेर तोंड काळं करायला, तोंड काळं करून पळून गेली असेल, तिला लाज वाटली असेल म्हणून. तेव्हा आता जानकीला फारसं वाईट वाटतं. तरी सुद्धा मानाने जानकी आजींना म्हणते की आजी प्लीज तुम्ही असं माझ्या आईला तोंड काळं करू असं काहीतरी अभद्र बोलू नका. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं जानकी वहिनी जाऊन दे, कशाला त्या आजीच्या तोंडाला लागते, तिच्या तोंडाला आणि तिच्याशी बोलून काही उपयोग नाही. तर आणि आता सारंग हा सुमित्राला म्हणतो की आई हे बघ, आजीच काहीतरी लता काकूंना बोलली असेल म्हणून त्याचं त्यांना वाईट वाटलं असेल आणि त्या कायमच्या येथून गेल्या असतील. तेव्हा लगेच आजी म्हणजे तिला फक्त बोलणं हा एकच कार्यक्रम आहे का माझा, म्हणजे तिचे हे जे प्रताप आहे पराक्रम आहे ना ते बघता त्या अगोदरच मात्र ती घरातून अगदी पराकांदा व्हायला पाहिजे होती. तेव्हा आता लगेच सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई पुरेकर काय बोलतेस. आजी लताबाईंना सारखं बोलत असते. हे बघून सारंगला खूप राग येतो. सारंग मोठ्याने ओरडतो की आजी पास कर. लताबाई सारख्या अगदी काही ना काही तू त्यांना बोलत असते, ते बिचारे काही बोलत नाही म्हणून त्यांना फक्त तू त्यांना टोमणीच मारत असते. आजी म्हणते की तिनेच आपलं घर हे खड्ड्यात घातलं, तरी सुद्धा आपण बोलायचं नाही, गप्प बसायचं, क्षमा करायची का. तेव्हा सुमित्रा सुद्धा रागाने म्हणते की आई पुरेकर शांत हो, बास कर. आणि जानकीला मात्र आपल्या आईची काळजी लागते. जानकी रडत असते. तर सुमित्रा म्हणते की जानकी चल आपण त्यांना शोधूयात, नको काळजी करूस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई पण तिला आपण कुठे शोधायचं, आई घरात नाही आणि ती आपल्या बरोबर सुद्धा नव्हती, मग नक्की ती गेली कुठे. त्यानंतर मात्र लताबाई इकडे ती ऍड जी काही आहे ती बघून त्याच हॉस्पिटलमध्ये येते आणि तो पेपर मात्र तेथील एका कंपाऊंडरला दाखवते आणि म्हणते की दादा हे बघा, ही जाहिरात आहे तर ती तुम्हीच दिलेली आहे ना. तेव्हा तो कंपाऊंडर म्हणतो की हो मीच दिलेली आहे. तर ऑर्डोबाई म्हणत असतो की हे बघा, ही जी ऍड दिलेली आहे ना तर ती तुमच्यासाठी फिट नाही, तुम्ही त्यासाठी फिट नाहीत. तेव्हा आता लताबाई विचारते की का पण. तेव्हा तो ऑर्ड बॉय आहे तर तो अहो यावरती जो काही ब्लड ग्रुप सांगितलेला आहे ना तर तोच माझा ब्लड ग्रुप आहे हो, आणि हे बघा मला माझी किडनी डोनेट करायची आहे. तेव्हा आता तो जो काही ऑर्ड बॉय असतो तर तो म्हणतो की काय बोलतात आजी, तुमचं वय खूप जास्त आहे, तुम्ही किडनी कशी देणार बरं. तेव्हा लताबाई म्हणते की अहो हे बघा, माझं आयुष्य जगून झालेलं आहे, एखाद्या व्यक्तीला जर माझ्यामुळे जीवनदार मिळणार असेल आणि तुम्ही मला त्या बदल्यात जे काही पैसे देणार आहेत आणि त्या पैशामुळे माझ्या लेकीला जी काही माझ्या
माझ्यामुळे मदत होणार असेल हे सर्व चांगलंच आहे तर, आणि हे बघा मी माझ्या इच्छेने ही किडनी देते तर. आता तो ऑर्ड बॉय आहे तर तो म्हणतो की नाही आजी, तो तसं नाही चालणार. तेव्हा लताबाई त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की अरे नाही म्हणू नकोस, अरे मला गरज आहे. आणि आज मात्र एक आई तुझ्या समोर एका मुलीच्या सुखासाठी हात जोडते. बाळा कृपा कर, तू नाही म्हणू नकोस. अरे माझ्या पदरामध्ये हे पुण्य टाक रे. आपला पदर ती समोर धरते आणि म्हणते की अरे तसंही मी मरून जाणारच आहे. अरे जर तू मला मदत केलीस तर माझ्या मुलीला सुखामध्ये बघून सुद्धा मरण अगदी सुखात येईल. तेव्हा तो आता ऑर्ड बॉय आहे तर तो म्हणतो की ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही इथे बसा, मी डॉक्टरांना विचारून येतो. तेव्हा आता लताबाई तेथे बसते आणि तो डॉक्टरांना विचारायला जातो. त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला खूप टेन्शन येते की नक्की लताबाई कुठे गेली असेल. तेवढ्यात ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका घरी येतात. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी काय झालं, तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का आहात, काय झालं. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, सारंग भाऊजी सांगत होते की आई कुठेही सापडत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की एक काम करा, ते येथेच कुठेतरी बाहेर असतील, तुम्ही इकडे शोधा आणि आम्ही बाहेर शोधतो. आणि आता सगळेजण लताबाईला शोधायला धावतात. तेव्हा मात्र आता आजी सुमित्रा जवळ येऊन उभी राहते. तर आता सुमित्रा रागाने म्हणते की आई तू एकही शब्द माझ्याशी बोलू नको. आजी म्हणते की अगं मी नाही जाणार शोधायला. त्यानंतर आता जानकी रूम मध्ये येते आणि आई आई असा अगदी जोरात आवाज देते. आता अवंतिका सुद्धा तिच्या मागे येते. जानकी लगेच अवंतिकाला म्हणते की अगं बघ ना आई कुठे गेली असतील. आई रूम मध्ये सुद्धा नाही कुठे गेली असेल म्हणून जानकी डोक्याला हात लावून खूप रडते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही इतक्या पॅनिक होऊ नका, काकू येथेच कुठेतरी गेले असतील. आणि हे बघा थोडा वेळ आपण वाट बघूयात, नाहीतर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात. आणि वहिनी हे बघा सारंग भाऊजी गेलेत ना त्यांना शोधायला, आजूबाजूची सगळी काही मंदिरं ते बघून येतील आणि मला नक्की खात्री आहे की लता काकू नक्की सापडतील, मी शांत व्हा बरं. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की जर आई तेथे नसेल तर, आई जर तेथे सापडली नाही तर आता काय करायचं. अवंतिका इतक्या वर्षातून आई मला सापडली, मी तिला असं गमावू नाही शकत. आई मला कायम माझ्या जवळ हवी आहे, आई मला कायम हवी आहे म्हणून जानकी आता खूप रडते. तर अवंतिका जानकीला समजावत असते की हे बघा लता काकू कायम तुमच्या सोबतच असतील आणि प्लीज वहिनी तुम्ही उगाच तुमच्या मनामध्ये वेडेवाकडे असे विचार आणू नका. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की अवंतिका अगं ह्या अशा परिस्थितीत डोक्यामध्ये वाईट विचार तर येणारच, कारण तो मास्कमॅन मात्र कोण आहे हे माहिती नाही आणि तो आपल्या मागे हात धुवून लागलेला आहे. त्याने तर घरात घुसून चोरी सुद्धा केलेली आहे. अगं मग कशावरून त्याने परत आईला किडनॅप केलं नसेल तर, आणि जर त्याने आईला किडनॅप केलं असेल तर, आणि हे बघ ना अगं मागच्या वेळेस आपण आईला सोडू शकलो आणि जर त्याने यावेळेस आईच्या जीवाचं काही बरं वाईट केले तर, म्हणून जानकी आता खूप रडत असते. तिला आता आईची खूप काळजी लागते. तर अवंतिका मात्र आता जानकीला समजावत असते काही झाले तरी आता आपल्याला अगदी आईला शोधावंच लागेल. तर अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी शांत व्हा, मी भाऊजींना फोन करते. आता मात्र अवंतिका फोन करत असते परंतु जानकीचा टेबलवर जो होता पेपर पडलेला आहे त्यातून जी काही ती ऍड आहे तर ते ऍडचा कागद मात्र लताबाईने फाडून नेलेला असतो. समोर कातर आणि पेपर पडलेला असतो. तर जानकी लगेच तो पेपर बघते आणि तेथे कातर म्हणून ती अवंतिकाला आता हे सर्व दाखवते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की बघ ना अवंतिका, अगं ह्या न्यूज पेपर मधील इकडचं जे काही कात्रण आहे तर ते कट केलेलं आहे. मग हे तर आईने केलं नसेल ना, कदाचित आपल्याला यावरून सुद्धा कळू शकेल की आई कुठे आहे ते. जरा तू चेक कर बरं, हल्ली इंटरनेटवर ते पेपर आहे तर ते अपलोड करतात ना, मग त्यामध्ये तू चेक करून बघ. तेव्हा आता अवंतिका लगेच चेक करायला घेते. तर सारंग आता येतो. सारंग म्हणतो की जानकी वहिनी अगं सगळीकडे शोधले परंतु आई मात्र कुठेही नाही. तेव्हा जानकी रडतच म्हणते की हो सारंग भाऊजी आम्ही सुद्धा खूप शोधले, आणि लगेच ती पेपर्स आहे तर ती सारंगला दाखवते आणि सारंग भाऊजींना म्हणते की सारंग भाऊजी हे बघा या पेपर मध्ये जे कात्रण आहे तर ते कट केलेलं आहे, बहुतेक ते आईनेच कट केलेलं आहे. तर आता अवंतिका तोपर्यंत ते सोशल मीडियावर अगदी तो पेपर आहे इंटरनेटवर शोधत असते. तर जानकी रडतच सारंगला म्हणत असते की कदाचित यामुळे तर काहीतरी क्लू मिळेल की आई मात्र कुठे आहे ते. तेव्हा सारंग म्हणतो की आता हे सर्व कसं कळणार. तर अवंतिका तेवढ्यात मात्र ती जाहिरात शोधते आणि ती जानकीला दाखवते आणि सारंगला सुद्धा. जानकी मात्र आता ती जाहिरात वाचते की ए पॉझिटिव्हची जी काही रक्त आहे तर त्याची किडनी हवी आहे आणि डोनेट करणाऱ्याला 35 लाख रुपये मिळतील. तेव्हा मात्र आता सारंग विचारतो की वहिनी लता काकूंचं ब्लड ग्रुप काय आहे बरं. तेव्हा आता लताबाईला जेव्हा रक्ताची गरज होती तेव्हा आता जानकीला डॉक्टरांनी सांगितलेलं असते की ए पॉझिटिव्हचं रक्त त्यांना हवं आहे. तर तेव्हा आता जानकीला कळतं की आता लताबाईला ए पॉझिटिव्हचं रक्त हवं आहे. जानकी खूप
घाबरतच म्हणते की ए पॉझिटिव्ह म्हणजे आई हॉस्पिटलला असेल। अवंतिका म्हणते की हे बघा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे। सारंग म्हणतो की बहिणी चल आपल्याला निघायला पाहिजे, म्हणून सगळेजण धावतच बाहेर येतात आणि तेवढ्यात सौमित्रा आणि ऋषिकेश आत येतात। तर जानकी मात्र आता ती मोबाईल मध्ये ती ऍड आहे तर ती ऋषिकेशला दाखवते। जानकी सांगते की आई हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे। तर ऋषिकेश म्हणतो की काय हॉस्पिटल? जानकी म्हणते की हो बहुतेक ती किडनी डोनेट करायला गेलेली आहे। तर आता हे सर्व ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा एक धक्का बसतो। जानकी रडतच म्हणते की हे सर्व करायची काय गरज आहे, आई असं का करत असेल? तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू अगोदर शांत हो, त्यांना आपण असं काही करून द्यायचं नाही। तर जानकी रडतच म्हणते की आहो पण ऋषिकेश जर केले तर काय करणार आहोत आपण, आणि जर असे केले तर मी खरंच स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही। ऋषिकेश म्हणतो की जानकी नाही, आपण त्यांना असे नाही करून द्यायचं, आपण लगेच तिकडे जाऊयात। म्हणून सगळेजण आता धावतच तिकडे निघून जातात। आता सुमित्राला सुद्धा लताबाईची खूप काळजी लागते आणि आजीचं मात्र तिला काही घेणे देणे नसतेच। त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये आता लताबाईची सर्व काही टेस्ट होत असतात। तर आता ती नर्स म्हणते की आजी हे बघा तुमचं जे काही ब्लड ग्रुप आहे तर ते सुद्धा मॅच झालेलं आहे, बीपी सुद्धा नॉर्मल आहे आणि शुगर सुद्धा तुम्हाला नाही। परंतु आजी या अगोदर तुम्हाला काही त्रास वगैरे झालेला आहे का, तुमचं ऑपरेशन वगैरे काही झालेलं आहे का? तेव्हा आता लताबाई म्हणते की नाही हो एकदम टणटणीत आहे मी। तेव्हा मात्र आता हा जो काही ऑर्डर बॉय आहे तर तो म्हणतो की आजी परंतु तुमचं वय आहे ना ते फार जास्त आहे हो, जर तुम्हाला काही झाले तर मग काय करणार आहोत आपण, त्यामुळे तुम्ही ऐका माझं, हे जे काही काम आहे तर ते खूप रिस्की आहे। तर लताबाई म्हणते की अरे मला जर काही झाले तर मात्र मी ते तसे लिहून सुद्धा दिलेले आहे की या सगळ्याला जबाबदार मी असेल, फॉर्मवर मी सगळं काही लिहून दिलेलं आहे आणि हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मला काही होणार नाही म्हणून। अहो माझ्या मुलीला पैशांची गरज आहे, पैसे मात्र मिळाले तर मग बघ बरंच होईल। आणि तेवढ्या तेथे डॉक्टर येतात। डॉक्टर आता आजीला म्हणजे लताबाईला विचारतात की काय आजी काय म्हणतात, तुमचे जे रिपोर्ट्स आहेत तर ते सगळे नॉर्मल आहे, पण ह्या सर्जरी करण्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता। तर लताबाई म्हणते की कुणाला भेटू मी, माझ्या काळजाचा तुकडा एकच आहे जानकी, परंतु नाईलाज मात्र असं आहे की मी तिला नाही भेटू शकत। आणि हे बघा डॉक्टर माझे नातेवाईक नाही। तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे नो प्रॉब्लेम, आता फक्त तुम्ही एक फॉर्म भरून द्या। आणि आता डॉक्टर नर्सला सांगतात की तुम्ही त्यांना एक फॉर्म द्या आणि त्यावर त्यांची सही घ्या। आणि डॉक्टर आता लताबाईला म्हणतात की हे बघा तुम्हाला येथे ऍडमिट व्हावे लागेल आणि 24 तासानंतर तुमचं ऑपरेशन होईल। तेव्हा आता ती नर्स आहे तर त्या फॉर्मवर मुलीचं नाव लिहायला सांगतात। तर आता लताबाई विचारते की मुलीचं नाव कशाला, तर नर्स म्हणते की अहो तुमच्या नातेवाईक आहे तर त्यांचं नाव लिहावंच लागेल। तेव्हा आता लताबाईला आणखीन टेन्शन येते। लताबाई म्हणते की अरे देवा आता मी काय करू, जानकीचं नाव यावर लिहू किंवा नको लिहू, आणि ती तर रणदिवे आहेत आणि रणदिव्यांना सगळे ओळखतात। तेव्हा मात्र आता लगेच नर्स म्हणतात की अहो लिहा तुमचं मुलीचं नाव लिहा। आणि तेवढ्यात जानकी दाराशी येते आणि म्हणते की लिही आई तू तुझ्या मुलीचं नाव लिही, जानकी ऋषिकेश रणदिवे। आता जानकीला बघून आता लताबाईला खूप मोठा धक्का बसतो, ती लगेच उठते आणि म्हणते की जानकी तू, तर ऋषिकेश सुद्धा आत येतो। तर नर्स तेथून निघून जातात। तेव्हा आता जानकी आता फॉर्म घेते आणि म्हणते की आई लिही, अगं त्यावर जानकी ऋषिकेश रणदिवे हे नाव लिही तू। आता लताबाई जानकीकडे बघत असते तर जानकी विचारते की आई काय झाले, तू माझ्याकडे असे का बघते, मी इथे आल्याने तुझा प्लॅन फसलेला आहे का? ऋषिकेश म्हणतो की आई अहो तुम्ही हे काय करायला चालला होता? तर जानकी आता असं म्हणते की आई काय करायला आली होती, तर एक महान काम करायला आली होती, स्वतःच्या श्वासाचा सौदा करून पैसे कमवायला आली होती, हो की नाही आई? तेव्हा आता लताबाई खाली मान घालून रडत असते आणि जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते। जानकी आता स्पष्ट विचारते की आई तू किडनी विकायला आली होती ना, किडनी विकून तू आमच्यासाठी पैसे मिळवणार होती? तर जानकी आता रडत हे सर्व म्हणत असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मित्रा मात्र आता घरी सर्वांना आल्यानंतर सांगते की मात्र जानकीच्या भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे जानकी आपल्याला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आता हे सर्व नाही थांबणार। म्हणून सुमित्रा आता लगेच जानकीला सर्वांच्या समोर विचारते की जानकी तुझ्या भूतकाळामध्ये काय घडले? तर ऋषिकेशला याबद्दल माहिती असते। ऋषिकेश लगेच म्हणतो की काही गरज नाही जानकीने हे सर्व काही सांगण्याची। त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या म्हणते की तो छुपा झेंडा आहे तर हे मला जाणून घ्यायचं आहे, तर आणि किती काही झाले तरी आज मात्र ते मी जाणून घेणार म्हणजे घेणारच। तेव्हा आता माया ठरवते की आज मात्र रात्री काही झाले तरी ऐश्वर्याला नाही सांगायचं। म्हणून माया आता ऐश्वर्याचं काहीतरी करण्याचं ठरवते। तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।